मुख्यमंत्री वयोश्री योजना बघा, महत्त्वाचं म्हणजे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हा शासन निर्णय आहे बघा, शासन निर्णय 2022चा आहे बघा. त्याचं उद्दिष्ट काय आहे या योजनेचं ते सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे 65 वर्ष व त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिती करण्यासाठी, त्यांना जगण्यासाठी, त्यांना वयोमानपरत्वे जे काय येणारं अपंगत्व आहे, अशक्तपणा आहे, यावर उपाययोजना म्हणून त्यांना सहाय्य झालं पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे आणि त्यांना जे काही साधन लागतात, जे उपकरण लागतात, ज्यासाठी ते स्वास्तिकपणे आपलं आयुष्य जगू शकतात, त्यासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री वयोश्री योजना या ठिकाणी राबवण्याचा निर्णय शासनाने 2024मध्ये घेतला बघा. 65 वर्ष वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून जे काही उपकरण खरेदी करायचं आहे त्यासाठी एक रकमी 3,000 रुपये या ठिकाणी दिले जातात आणि ते वैयक्तिकरित्या जो व्यक्ती लाभार्थी आहे त्याच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. त्या कशा आहेत त्या लक्षात घ्या. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक यांची दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक, त्यांच्याकडे आधार कार्ड असणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्डसाठी अर्ज केला असावा अशी सुद्धा त्यांनी अट घातलेली आहे. आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. म्हणजे आधार कार्ड बऱ्याच जणांचं नसतं, हरवलेलं असतं, अशा अडचणी असतात, त्यासाठी ही अट त्यांनी सांगितली आहे. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र, BPL राशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळालं असल्यास त्याचा पुरावा त्यांना सादर करणं आवश्यक आहे. आणि जे काही लाभार्थी आहेत त्याचं वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत या ठिकाणी असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. याबाबत लाभार्थ्याचे स्वयं घोषणापत्र सादर करणं आवश्यक आहे. लाभार्थ्यांना या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये मतदान कार्ड सोबत जोडावं, राष्ट्रीयकृत बँकेचं या ठिकाणी बँक पासबुक झेरॉक्स जोडावं, त्याची जे काही झेरॉक्स आहे ते या ठिकाणी सबमिट करायचे आहे. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो या ठिकाणी सबमिट करायचे आहेत बघा. त्यानंतर स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळख पटविण्यासाठी गृहीत केलेलं अन्य जे काही डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट. आता लाभाचे स्वरूप कसे आहे जे आपण आता सांगितलं. पैसे तर आहेच, पण त्याचबरोबर जे काही उपकरण आहेत ते कशा स्वरूपात लक्षात घ्या. त्यामध्ये चष्मा भेटणार आहे, श्रवणयंत्र लागत असेल तर श्रवणयंत्र भेटणार आहे, ट्रायपॉड किंवा स्टिक व्हीलर चेअरसुद्धा भेटणार आहे, फोल्डिंग ऑकर जे काही चालण्यासाठी चेअर असते ती फोल्डिंग ऑकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट आणि सर्वायकल कॉलर या प्रकारे या ठिकाणी काय आहे ते साधन आहेत बघा. अर्जाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला PDF आहे. तुम्ही ज्यावेळेस या लिंकवर जाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ती PDF ओपन होईल. आपण कमेंटमध्ये ती लिंक देणार आहोत. तुम्ही नक्कीच ती PDF डाउनलोड करा आणि तुम्ही अर्ज करू शकता. संपर्क कुठं करायचा? जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी तुम्ही करू शकता. ते सिंधुदुर्गचं आहे, परंतु तुम्ही तुमच्या हिशोबानं ज्या जिल्ह्याचे आहात त्या ठिकाणी शासन निर्णयानुसार तुम्ही संपर्क करू शकता. या ठिकाणी कोणताही प्रश्न असेल, कोणत्याही योजनेसंबंधित माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपण कमेंटमध्ये या ठिकाणी तसा मेसेज करा. नक्कीच त्याचं उत्तर दिलं जाईल. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, कारण ही योजना, हे चॅनल आपल्यासाठी काम करतं आहे. आणि जे तरुण आपला हा व्हिडिओ बघत असेल, त्यांच्या घरात कोणी वृद्ध असेल तर त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांना द्यावा. किंवा जे आजूबाजूला असतील ज्यांना खरंच आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे, या साधनाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करू शकता. एवढी मदत केली तर नक्कीच भगवंत तुम्हाला पुण्य स्वरूपामध्ये आशीर्वाद देईल, एवढी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.